नमस्कार, मी स्वाती आपल्या सर्वांचे स्वागत करते माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण आरीवर्क न करता बाहीला आरीवर्कसारखा लूक कसा द्यायचा ते पाहणार आहोत. त्यासाठी मी सगळ्यात आधी अस्तरच्या बाजूचे एक डावी आणि एक उजवी अशी बाही काढून घेतलेली आहे. ही जी खालची मण्यांची लेस दिसते आहे ना तुम्हाला निळ्या कापडाची, ती मला त्या मुलीनेच करून दिलेली आहे. ती लेस तिने घरीच तयार केलेली आहे. तिला आरी वर्क करता येते ना, त्यामुळे ती अशा लेस भरपूर घरीच तयार करून तिने मला प्रत्येक ब्लाऊजसाठी अशा लेस तयार करून दिलेल्या आहेत. आणि हे पॅच जे आहेत ते ही मला तिनेच आणून दिलेले आहेत. सध्या तिचंच लग्न आहे, तिला आरी वर्क करण्यासाठी वेळ भेटत नाही आहे, त्यामुळे ते पॅच मला तिनेच आणून दिलेले आहेत. आणि ती लेस तिने घरीच तयार केलेली आहे. मी बॉबिन भरून घ्यायची विसरले होते. आधी मी बॉबिन भरून घेतली आणि आता धागा लावत आहे मशीनला. बघा, अशा प्रकारे आपण एक डावी एक उजवी बाही करून घ्यायची आहे. आणि तुम्ही जर आरी वर्कचे ब्लाऊज शिवत असताल तर तुमच्याकडे सिंगल फूट आणि डबल फूट दोन्ही असतील तर सगळ्यात आधी मी उजव्या साईडचा सिंगल फूट लावून घेत आहे, जेणेकरून आपल्याला या लेसला टिप मारायला सोपे जाईल. अशा प्रकारे बाहीचाही खालच्या साईडने मी मध्य काढलेला आहे आणि लेसचाही मी मध्य काढलेला आहे. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपल्याला लेस ब्लाऊजवर ठेवून घ्यायची आहे उलट्या साईडने. बघा, मणी आहेत ते वरच्या साईडने मी ठेवलेले आहेत. आणि हे सगळे जे लेस आहे ही सगळ्यात आधी मी फक्त अस्तरला जॉईंट करत आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स लवकरच तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका बरं का. आता आपण रेग्युलर स्लीव्ज कशी जोडतो तशीच बाही आपल्याला जोडून घ्यायची आहे. खूप छान दिसते. आपण दुसरं काहीही न करता फक्त अशा आयत्या म्हणजे रेडीमेड लेसही तुम्हाला बाजारात मिळून जातील. फक्त अशा लेस जरी लावल्या तुम्ही खाली बाहीला तरी बाहीला लूक खूप छान येतो. हा ब्लाऊज आहे तो त्या नवरीच्या आईचा आहे. हा त्यांना लग्नात घालायचा आहे. त्याच दाबने मी आता दाबटीप मारून घेत आहे. एवढे लक्षात ठेवायचे की टिपा मारताना ती लेस आहे ती खाली पडली नाही पाहिजे, नाहीतर मशीनची सुई पटकन जाते. आता मी हा दाब काढते आणि डाव्या साईडचा एक सिंगल दाब लावून घेते. एवढे जे काम आहे ते आपल्याला पूर्ण सिंगल दाबानेच करायचे आहे. हळूहळू टिप मारायचे आहे, जेणेकरून आपले मणी तुटले नाहीत पाहिजेत. आता इथे तुम्ही दाब बदलूही शकतात, पण मी याच दाबाने आता पूर्ण बाही शिवून घेणार आहे. अशा प्रकारे आपल्याला एक डावी बाही आणि एक उजवी बाही तयार करून घ्यायची आहे. तुम्हाला ब्लाऊजविषयी काही प्रश्न पडत असतील तर नक्कीच विचारा, मी त्याच्यावरही व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन. तुमच्या इथे या ब्लाऊजची शिलाई किती घेतात तेही सांगा. मीही सांगेन तुम्हाला की आमच्या इथे या ब्लाऊजची शिलाई मी किती घेतली किंवा किती घेतात आमच्या इकडच्या भागात. हे बघा, आता आपल्याला वरच्या साईडचा मध्य काढून घ्यायचा आहे, खालच्या साईडचा मध्य काढून घ्यायचा आहे आणि एक फिक्कट अशी सरळ रेष ड्रॉ करायची आहे, जेणेकरून आपला पॅच लावताना तिरका पडू नये. अशा प्रकारे आपल्याला आता पॅचला, ब्लाऊज पिसाला नाही, पॅचला ग्लू लावून घ्यायचा आहे. कपड्याला पॅच चिकटवायचा जो ग्लू भेटतो तो वेगळाच असतो, तो लावून घ्यायचा आहे पॅचला आणि पॅच बरोबर मधोमध आपल्याला चिकटून घ्यायचा आहे.